आणि आता बातमी आहे अजित पवारांच्या एका वक्तव्याची। अजित पवारांनी मतदारांना एक थेट धमकी दिली आहे। माझे उमेदवार निवडून दिले नाहीत तर काट मारेन, अर्थखातं माझ्याकडे आहे हे लक्षात ठेवा, असं म्हणत अजित पवारांनी ही धमकी दिली आहे। अजित पवारांच्या या धमकीमुळे विरोधक संतप्त झालेत। 10वी पास अर्थमंत्री अशी धमकी कशी देतात हे पाहून तळपायाची आग मस्तकात जाते, अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे। पाहूयात अजित पवारांनी दिलेल्या या धमकीनंतर राजकारण कसं रंगलंय। 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अजित पवारांनी माळेगावमध्ये फोडला, तोच वादग्रस्त वक्तव्यानं। वादग्रस्त वक्तव्य कसलं, सरळ सरळ धमकीच दिली। अजित पवार म्हणाले 18च्या 18 उमेदवार निवडून दिले तर तुम्हाला सगळं देईन, पण तुम्ही काट मारली तर मी पण काट मारणार। मित्रांनो, आपण सगळेजण मिळून केंद्राचा राज्याच्या खूप योजना आहेत, पंतप्रधानांनी दिलेल्या, आम्ही राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री दिलेल्या त्या योजना नीट राबवल्या, त्याच्यातनं आपला माळेगावचा सर्वांगीण विकास होईल। बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातनं काढा। अजिबात तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय, बघा काय ते। अर्थ मंत्रालय माझ्याकडे आहे असं अजित पवार भाषणात सातत्यानं सांगत होते। एखादी पंगत बसल्यावर वाढपी ओळखीचा असला की जास्त वाढतो, अशी आठवण अजित पवारांनी करून दिली। आमचं महायुतीचं सरकार, देवेंद्र, मी एकनाथराव त्याला निधी देतो। आज हा माझा मतदारसंघ असल्यामुळं साहजिकच मगाशी राहुल का कोणतरी बोललं, त्याच्यामध्ये अर्थ मंत्रालय माझ्याकडे महायुतीनं दिलेलं आहे, परंतु वाटप करत असताना जसं पंगत बसल्यानंतर तो वाढपी ओळखीचा असल्यानंतर बरं वाटतं, तसं आज वाढपी तुमच्या समोर उभा आहे, तो तुम्हाला विनंती करतोय। तुम्ही मत दिलीत तर निधी देईन, मत दिली नाहीत तर निधी पण विसरा आणि विकास पण विसरा, असं अजित पवारांनी थेट सांगितलंय। त्यावर विरोधक अजित पवारांना विचारतायत, निधी काय तुमच्या घरचा आहे का? हे सगळी वक्तव्य ऐकून अशी तळपायाच्या मस्तकाला जाते। एक तर असा वित्तमंत्री, जर यांना निधी द्यायचं काम माझं आहे, जर तुम्ही आपले 18 आणलेत तर मी निधी देईन, नाहीतर सगळ्यावर काट मारेन, असा जो व्यक्ती बोलतो त्याला त्या पदावर सुद्धा राहता कामा नये। आणि आत्ताच्या घटकेला हे जे वित्तमंत्री 10वी पास वित्तमंत्री आहेत महाराष्ट्राचे, ते अशा लोकांच्या डोक्यांनीच महाराष्ट्राची विल्हेवाट लागली। मुख्यमंत्र्यांचं एक विधान आहे, तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला काम करून देणार, आणि तुम्ही मला काट मारले तर मी पण तुम्हाला काट मारण्याचा थेट इशारा अजित पवारांनी दिलेला आहे। मला असं वाटतं ही सौदेबाजी आहे किंवा धमकी याला म्हणता येईल। ते असंही म्हटलं की तुमच्या हातात मत द्यायचं आहे, माझ्या हातात निधी द्यायचा आहे। निधी अजितदादाच्या घरचा नाही, निधी हा जनतेच्या करातून दिला जातो, अजितदादाच्या घरातून नाही दिला जात, हा करातून येतो, घरातून नाही जात। निधी आता त्यांच्या हातात आहे, ते धमकी देतात। मुख्यमंत्री यांच्या भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणून हे सगळी खालचे लोक सगळे धमक्या देतात, सगळं धमक्या देणंच सुरू आहे। निधी देणार नाही, विकास होणार नाही, पैसे तुम्ही बघून घेऊ, हे काही मला वाटतं की या सगळ्यामध्ये फेअर निवडणुका होणार का हा खरा प्रश्न आहे। स्वच्छ पारदर्शी निवडणुका होतील का हा खरा प्रश्न आहे। आणि त्यामुळे आता जनता सगळं बघताय, म्हणजे एकीकडे मालही आहे आणि माल देऊन जर नाही, माल देतात, माल भरपूर झालेला आहे, आता इतका माल प्रचंड झालेला आहे की माल म्हणजे धन, नाहीतर त्याचा चुकीचा अर्थ कोणी काढू नये। नाहीतर ते धन एवढं झालेलं आहे, माल लगाव माल कमाव, सगळं असं झालेलं आहे। त्यामुळे जनता ठरवेल, ज्या दिवशी डोक्यात त्यांच्या राग घुसेल त्या दिवशी माल घेतील आणि गाल सुजवतील, तो दिवस काही फार दूर नाही असं आपण विचार करू। अजित पवार निधीची धमकी देतायत, काट मारायची धमकी देतात, याचा अर्थ काय होतो? अजित पवारांना मत दिली तरच निधी मिळणार, मग भाजप आणि शिंदेना मत देणाऱ्यांना निधी कोण देणार?
अजित पवारांना मतं दिलीच नाहीत तर ते लोक महाराष्ट्राचे नाहीत का? त्यांचा विकास होणार नाही का? त्यांना सोयी मिळणार नाहीत का? अर्थ मंत्रालय माझ्याकडे आहे अशी सातत्यानं धमकी देणं म्हणजे राजकीय मगरुरी नाही का? अजित पवारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली आहे, कंत्राटदारांना झापलंय, पोलिसांवर भडकलेत. यंत्रणा पटापट कामाला लागावी म्हणून अजित पवारांचे हे अवतार कधी कधी चांगले असतात. पण निवडणुकीच्या तोंडावर सगळंच माझ्या हातात आहे, मतं दिली नाही तर काट मारेन अशी खुलेआम धमकी द्यायची, असं कसं चालेल दादा? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.